चला तर भावांनो, आज आपण चाललेलो आहे फिरायला. तर चला अशी गाडी काढली, गाडीवर बसून घेऊ. हे बघा, असा कॅमेरा करून फिरवत चालायचं. हे बघा, मुंबई भांडूपचं आमच्या रे. आता गाडीत बसले, गाडी घेऊन आलेला मित्र दादाचा. आता चाललो आहे असा, गप्पा गोष्टी चालल्या आहेत. आणि हे काय लिवले हे काही समजत नाही, पण तुम्ही कमेंटवरून सांगा. आणि हे बघा, ब्रिज खालून इथनं भांडूप चालू होते, ईस्ट वेस्ट. आज चला, गाडीतून उतरलं, ते गेले फिरायला, आपण पण जाऊ फिरायला. चला, मुंबईतले एवढे काय माहीत नाही, फर्स्ट टाईम आलोय. फर्स्ट टाईम नाही का, मुंबई फिरलंय खूप, फिरायला खूप मजा. असं टाकायचं रेंग मोठी. राह पे तुम चल रहे हो बेटा, चला एक दिन पूरी तरह फंसोगे. आपण जाणार आहे दादर स्टेशनला. दादर स्टेशन इथून जवळच आहे, पण आता चालला आहोत. भाऊ एवढंच सांगतोय की अशी बाकीची शहर आहे कशी, अशी मुंबईसारखं शहर कुठलंच नाही, जिथं एक रुपये पण खर्च करत, म्हणजे 1 रुपया. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. फुकटमध्ये असं तुम्ही फिरून येऊ शकता. जायचं काय एवढंच की जायचं स्टेशनला, स्टेशनपासून कुठले लोकेशन, चर्चगेट वगैरे असं. हे बघा चालू आहे, काहीतरी करायचं. आणि असं करून ते दाखवते. भावाने डेंजर केलेला शेकंडा. तर आपलं पण बघून झालं, पुढचं लुक बघायचं होतं. तर चला जाऊ नेक्स्ट. आता चाललो आहे आपण दादर स्टेशनला. दादर स्टेशनला केवढी गर्दी बघा. हे तर काही नाही, आज फ्रायडे होता, म्हणजे आणि संडेला एवढी सुट्टी आहे, एवढी गर्दी असते संडेला, सांगायलाच नको. त्याला अशी गर्दीतून आपण तिकडून करून बाहेर पडू. आणि हे बघा ना हम नहीं पी सकते. वो तो पिऊन टल्ली था. चला असं ठरवून चालायचं. हे बघा गर्दी. आता इथून आपण थेट जाणार आहे मरीन लाईनला थोडंफार बघणार आणि डायरेक्ट घरी. हा बघा डॉगेश भाय निवांत आपला बसलाय, व्लॉग करतोय. भावानं सपोर्ट करा. ही बघा आपली गाडी आलेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर. असं भरलेलं असतंय, रागात चढायचं. हे बघा, आपण बसून घेतो, असं बसून घेतलं. चला डायरेक्ट मग आता बाहेर काढला कॅमेराने, शूट मारला. कशी जाते तुरु चालू तुरु सुरू. हा बघा, कोणता स्टेशन माहित नाही कसा आहे, सेकंडा रे. ओ भाय, हा बघा रेल्वे आता पूर्ण खाली आहे. इथे स्टॉप मारलाय, तोपर्यंत आपण एक असा व्हिडिओ करून घेऊ. हाय बघा आपलं कोणतं वानखेडे स्टेडियम, मुंबई में वानखेडे स्टेडियम. बघा काय नजारा रात्रीचा भेटतो. आहा, हे असं दाखवायला आम्ही आलेलो आहे. तो ब्लॉग पुढे पण आहे बघा. थांबलेली आहे रेल्वे. आणि हे बघा लाईट एवढा प्रकाश देत आहे, पूर्ण दाखवते असं. पूर्ण ग्राउंड 4 बाजून आहे ते. आणि हे बघा
झूमिंग करून दाखवतो. त्याच्यात LED बघा, LED किती आहेत, किती LED. बापरे, असं डोळे असे गिलबिलतील बघितल्या पूर्ण. तर आता आपण पोहोचणार आहे मरीन लाईन. हे बघा हॉटेल एवढं महाग आहे. एक डिश असेल इथं 400-500ला. बाहेर सिक्युरिटी बघा. ओ भाई, हमारे बजट में नहीं है. चला आपण पुढे जाऊ. भावांनो, लाईक आणि फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. हे बघा आम्ही पोचलो आहे सातारा. हे बघा असं तर गाडी थांबल्या की सुटायचं. हमारा टाइम आ गया है, चलो हम जा रहे हैं. चला चाललो बरं. आता इथं पण थांबावं लागेल. चला, हे पण थांबलं. थांबू, सॉरी. चला टँक टाकून तिकडे जाऊ. हे बघा आपलं इथं रोहित शर्मा येऊन राहिलेला आहे यांच्यात कदाचित एक रूममध्ये. मोठी माणसं हो. हे बघा असं मरीन लाईन आहे, मरीन ड्राईव्ह इसको बोलते. चला बघून झालं, फोटोशूट केले आणि निघालो थेट घरी. हे बघा स्टेशन बदलावं लागतं इकडून तिकडं, पण 1 रुपयाचं तिकीट काढलेलं नाही. फ्रीमध्ये फिरायचं मुंबई. अबे जल्दी बोल, कल फ्रीमध्ये फिरायचं असेल तर मुंबईत यावं लागतंय, पण एवढ्या गर्दीत थांबावं लागतंय. संपला की विषय. तर चला भावांनो, इथं आपला ब्लॉग संपलेला आहे आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.